कोकणातील आंबा काजू उत्पादकांचं जे प्रचंड प्रमाणावरती नुकसान झालं या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेचं अधिवेशन असतानाच एक बैठक बोललेली होती। त्याला सुनेत्रा वहिनी उपस्थित होत्या, शिंदेसाहेब ऑनलाईन उपस्थित होते, बाकी उदय सामंत असतील, नितेश राणे असतील, नारायण राणे, मी, आदिती आम्ही सगळे उपस्थित होतो। त्यावेळेलाच डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी 90% आंबा आणि काजूचं नुकसान झालेलं असा अहवाल राज्य सरकारला सादर केला। त्याच वेळेला आम्ही सर्वांना विनंती केली की या संदर्भामधले सरकारने निर्णय त्या ठिकाणी घ्यावा। मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासित केलं की अधिवेशनाच्या नंतर या संदर्भातला निर्णय होईल। त्यावेळेला एक भूमिका मी प्रकर्षाने मांडली की ज्या अर्थी कृषी विद्यापीठाने अहवाल सादर केला की 90% पीक गेलं आहे, याचा अर्थ सरसकट पीक गेलं आहे। त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांच्या आंबा बागांची पंचनामा करण्याची आवश्यकता नाही। 7/12मध्ये ज्या ज्या ठिकाणी आंबाची लागवड आहे त्या सर्वांनाच पंचनामा न करता सरसकट मदत व्हावी, जसे निसर्ग चक्रीवादळामुळे झाली। तोही मुद्दा मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केला। तदनंतर 22,000 रुपये प्रति हेक्टरी ही मदत त्या ठिकाणी घोषित झाली। खरं आहे की काही आज वेगवेगळ्या शेतकरी संघटना, आंबा काजू उत्पादक शेतकरी या संदर्भामध्ये अधिक वाढीव राज्य सरकारने मदत करावी अशी मागणी करतायत। कोकणातला ते एक लोकसभा सदस्य या नात्याने, कोकणातला आंबा उत्पादक शेतकरी या नात्याने माझी सरकारकडे मागणी आहे की यावेळेचं झालेलं अपरिमित नुकसान हे लक्षामध्ये घेता शक्य होईल तेवढं अधिकाधिक नुकसान भरपाई किंवा मदत करण्याचा प्रयत्न, नुकसान भरपाई आपण त्याला म्हणू शकत नाही, पण मदत करण्याचा विचार राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखालच्या सरकारने घ्यावा अशी माझीसुद्धा ठामपणाने त्या ठिकाणी मागणी आहे। धन्यवाद। खरं आहे, माझंही स्वतःचं असं म्हणणं आहे की हेक्टरी होणारं उत्पादन, त्याच्यासाठी होणारा खर्च आणि मग परकीय चलन जे देशाला उपलब्ध होतं, कारण आपला कोकणातला देवगडचा हापूस आंबा असेल, रत्नागिरीचा असेल, आज परराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती जातो। अशा वेळेला त्याच्यातून मिळणारं परकीय चलन हे देशाच्या आर्थिक GDP मधला एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे अपवादात्मकरित्या यावर्षी पहिल्यांदाच आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्यामुळे सरकारने मदतीचा जी रक्कम घोषित केलेली आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ करावी अशी माझीसुद्धा त्या ठिकाणी मागणी आहे। धन्यवाद। मी या विषयावरती आपली चर्चा झालेली आहे, त्यामुळे निलेश या विषयावरती मी बोलणार नाही। आपण मला सांगितलं की आपण काजू आणि आंबा या प्रश्नावरती बोलणार आहोत। राजकीय ज्या वेळेला बोलायचं ते नक्की मी बोलेन। माझा गेला 42 वर्षाचा राजकीय प्रवास हा खूप मोठा आहे। आज पक्ष दादांच्या निधनानंतर आम्हाला मजबूत करायचं आहे। अशा वेळेला बहिणी, पक्षाचे प्रमुख नेते एकत्रितपणे बसून आम्ही त्याच्यातला मार्ग काढू। आमचं धोरण NDA मधलं आहे, NDA आम्हाला मजबूत करायचे आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करायचा आहे, त्यामुळे प्रफुल्लभाई असतील, मुश्रीफ साहेब असतील, धनंजय असतील, दिलीप वळसे पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, सगळेजण आम्ही एकत्रितपणे बसू। अनेक वेळेला वेगवेगळ्या पक्षात राजकीय काही घटना घडत असतात, पेच प्रसंग निर्माण होतात, चर्चेतून त्याच्यातला मार्ग निघत असतो। आमच्या सर्वांचं उद्दिष्ट एक आहे, त्या उद्दिष्टाची वाटचाल करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसू, लवकरच बसू। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।